नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकदम जबरदस्त भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. सूर्याचा प्रकाश जसा चंद्राला लाभला तसाच भीमाचा विचार आम्हा सर्वांना लाभला. सूर्याचा प्रकाश जसा चंद्राला लाभला तसाच भीमाचा विचार आम्हा सर्वांना लाभला. नशीब आमचे की आम्ही या भूमीत जन्मलो, जिथे क्रांतीचा हा महान सूर्य तळपला. नशीब आमचे की आम्ही या भूमीत जन्मलो, जिथे क्रांतीचा हा महान सूर्य तळपला. जिथे क्रांतीचा हा महान सूर्य तळपला. आज 14 एप्रिल. आजचा हा दिवस म्हणजे केवळ एका महापुरुषांची जयंती नाही, तर हा दिवस आहे मानवी हक्कांच्या विजयाचा. हा दिवस आहे गुलामीच्या बेड्या तोडून झेप घेणाऱ्या आत्मसन्मानाचा. आणि हा दिवस आहे अज्ञानाच्या अंधारातून विज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या महासूर्याचा. मित्रांनो, ज्या काळात माणसाची सावलीसुद्धा विटाळ मानली जात होती, ज्या काळात पिण्यासाठी पाणी मिळणे हा सुद्धा एक मोठा संघर्ष होता, अशा काळवंडलेल्या परिस्थितीत एक वादळ जन्माला आलं. त्या वादळाचं नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांचे आयुष्य म्हणजे एक धगधगता संघर्ष होता. पण हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नव्हता, तर तो तुमच्या माझ्यासाठी आणि या देशातील प्रत्येक शोषित, वंचित माणसासाठी होता. त्यांनी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आपण जो काही विकास पाहतोय, स्त्रियांना मिळणारे अधिकार पाहतोय किंवा कामगारांना मिळणारे न्याय पाहतोय, या सर्वांच्या मुळाशी बाबासाहेबांची लेखणी आणि त्यांनी दिलेलं भारतीय संविधान आहे. बाबासाहेब केवळ एका जातीचे किंवा धर्माचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण जगाचे नेते होते. कोलंबिया विद्यापीठाने त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गौरवले. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. बंधू आणि भगिनींनो, आज आपण जयंती साजरी करताना केवळ डीजे लावून नाचलो तर ती खरी आदरांजली ठरणार नाही. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज घडवायचा असेल तर आपल्याला हातात पुस्तके घ्यावी लागतील, विचारांची प्रगल्भता वाढवावी लागेल, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद निर्माण करावी लागेल. जाता जाता एवढंच म्हणेन की सूर्याने प्रकाश दिला नसता तर ही सृष्टी फुलली नसती, आणि जर बाबासाहेबांनी संविधान दिले नसते तर आज आपली ही प्रगती दिसली नसती. चला, आज आपण शपथ घेऊया की बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आपण पुढे नेऊ आणि एक समर्थ, सुशिक्षित आणि एकनिष्ठ भारत घडवूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.